आज आम्ही गेलेलो एका मार्केटमध्ये आणि तिकडे माझा व्हिडिओ एका स्क्रीनवर बघून प्रिन्स खूप जास्त खुश झालेला। तर कुठल्या मार्केटला गेलो होतो आम्ही आणि कशासाठी गेलो होतो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर त्यासाठीच मी रेडी झाले आणि दीदीच्या ऑफिसला गेली। दीदीचं ऑफिस 7 वाजता सुटतं म्हणून मग मी बरोबर 6:30 पावणे 7ला तिथे गेली। तर गेल्यावर प्रिन्सला सुद्धा दीदी आज ऑफिसला घेऊन गेली होती म्हणून मग गेल्या प्रिन्ससोबत थोडीशी मस्ती केली आणि आम्ही निघालो मार्केटला। तर दीदी बोलली तू गाडी घेऊ नको कारण की मी पण गाडी घेऊन आली होती आणि दीदीची पण होती। मग दोघे दोन गाड्या नेण्यापेक्षा मग दीदी बोलली की इथेच पार्क कर। तर दीदीच्या ऑफिसपासून थोडंसं पुढे आल्यानंतर एक लोकेशन आहे तिथे गाडी पार्क केली आणि इकडे डीजे बघून प्रिन्सचा डान्स स्टार्ट झाला होता आणि गाडी पण काढू देत नव्हता, त्याला डीजेच बघायचा होता। पण आम्हाला जायला उशीर झाला होता कारण आम्हाला जायचं होतं आजीसाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी। तर आम्ही गेलो शॉपमध्ये आणि आजीसाठी कानातले बघत होतो आणि माझ्यासाठी अंगठी बघत होतो, पण मला काही चॉईस झाली नाही। मग फक्त आजीसाठी शॉपिंग केली आणि आजीसाठी घेतले होते कानातले आणि गळ्यातलं डोरलं। तर इकडे मी आहे आणि इकडे माझा व्हिडिओ चालू आहे। तर झालं असं की आम्ही मार्केटमध्ये गेलो, प्रिन्स गाडीवरनं उतरला आणि बोलतो माऊ तुझी इकडे व्हिडिओ चालू आहे। पण मला वाटलं की असंच काहीतरी फेकतो, त्याला सगळेच एकतर माझ्यासारखे वाटतात। तर मी बघितलं खरंच मीच होते। तर एका साडीच्या शॉपच्या बाहेर ॲडव्हर्टाईज चालू होती साड्यांची, तर त्यामध्ये तो व्हिडिओ लागला होता। मी तर खुश झालीच। तर त्यानंतर मग आम्ही पिंपरीमध्ये गेल्यानंतर ही A1 कल्याणी पाणीपुरी आहे तर ते आम्ही नक्की खातो, 100% खातो, म्हणजे आम्हाला खूप जास्त आवडते। म्हणून मग प्रिन्सने सगळ्यात पहिले पाणीपुरी खाल्ली, त्यानंतर मग आम्ही दीदीने आणि मी पण खाल्ली। त्यानंतर आम्ही आलो घरी। तर आजीला द्यायचं होतं सरप्राईज कारण तिच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं आणि तिला काही माहीत नव्हतं, तिला काही अंदाज पण नव्हता की तिला काही गिफ्ट घेणार आहे किंवा घेऊन येणार आहे। तर 1-2 दिवसापूर्वी तिला नाकातलं पण घेऊन आलं होतं पण तिने ते तिला दिलं नव्हतं, तर ते आज दिलं। सगळ्यात पहिले तिला नाकातलं दिलं, तिला बोलले की डोळे बंद कर, पण तिला काही कळलं नाही कारण की तिला काय ऐकायला येत नाही आणि बोलायला पण येत नाही। तर इकडे प्रिन्स पण तिला सांगत होता अगं डोळे बंद कर, तुला सरप्राईज द्यायचे, पण तरी पण त्याचंही कुणी ऐकलं नाही, तिला कळालंच नाही पहिली गोष्ट। आणि मग दीदीने पहिले तिला नाकातलं दिलं, तर नाकातलं तिने घालून घेतलं। त्यानंतर तिला कानातले आणि डोरलं दाखवलं गळ्यातलं। तर तिच्याकडे अगोदर पण होतं पण तिने काही हरवलं, काय केलं माहीत नाही त्याचं। आणि इकडे ती बिल बघते की खरंच सोन्याचंच आहे का। तर दीदी इकडे तिला ॲक्टिंग करून दाखवते की हो 1000 असे खूप सगळे दिल्यानंतर नाही सोन्याचं येतं। तर दीदीने तिच्या कानात पण कानातले घातले, पण मला ती काही एवढी खुश दिसली नाही म्हणजे तिच्या चेहऱ्याकडे बघून, कारण तिला सोन्याचं इतकं काही व्हॅल्यू आहे हे माहीत नाही आहे। पण तरी पण तिला सोन्याचं पाहिजे होतं, खूप दिवसांचं म्हणत होती गळ्यातलं हवं आहे वगैरे। आणि आता पण विचारते गळ्यातलं आणलं का, तर दीदी बोलते हो आणलं। आणि कारण की तिच्यावेळी सोन्याचं इतकं काही व्हॅल्यू होती की नाही माहीत नाही, पण आता इतकी वाढले, म्हणजे आता इतके रेट वाढले हे पण तिला माहीत नसेल, सो ती जास्त खुश झाली नाही। पण आम्ही खूप जास्त खुश झालो की आम्ही आमच्या पैशातून तिला केलं। तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तिचे कानातले कसे दिसले।